माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री नर्मदा पुराण अभिवाचन करत आहोत. तुम्ही सुद्धा हर हर नर्मदे बोला, लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. भाग 5. श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताय नमः. हर हर नर्मदे. नर्मदा उत्पत्ती, स्नान, फळ वर्णन बघूया. श्री मार्कंडेय म्हणाले, आता दुसऱ्या प्रलयाचा वृत्तांत सांगतो, लक्ष देऊन ऐका. ज्यावेळेस तुम्ही ऐकता त्यावेळेस जर डोळ्यासमोर चित्र उभे केले तर खरोखर आपल्याला खूप आनंद मिळतोय. नर्मदे मैयाचं दर्शन पण होतंय. 12 सूर्यामुळे चराचरात्मक जगभस्म झाले. सर्व प्रकारच्या नद्या, तलाव, समुद्र सुद्धा नष्ट झाले. सर्व विनाश झाल्यावर अनेक रूपाच्या इंद्रधनुष्याने शोभित झालेल्या ढगांनी आकाश भरून गेले. सर्व जलमय झाले. सर्व समुद्रमय झाल्यावर सर्व जगाला उदरात घेऊन भगवान शंकर आपल्या प्रकृतीचा आश्रय घेऊन झोपले. योग स्वरूप जे प्रजापती हजारो युगापर्यंत त्या समुद्रात झोपून राहिले. ब्रह्मलोक निवासी असलेले भृगू, सनक आदी ऋषींनी अनेक आसनांनी युक्त असलेल्या शयन कक्षामध्ये त्या महात्मा महादेव शंकराला सपत्नी पाहिले. विश्वरूपधारिणी ती नारी विश्वरूप महेश्वर दोघे शेजारी झोपले होते. त्या अव्यय अविनाशी प्रकृती पुरुषाला मी सुद्धा पाहिले. त्यानंतर त्यांच्या चरणाजवळ जाऊन पद्म लक्षणाने सुंदर कटिभाग असलेल्या त्यांची चरण सेवा करणाऱ्या सुंदर कन्येला सुद्धा मी पाहिले. सुंदर निर्मळ वस्त्र घातलेली, नागरूपी यज्ञोपवीत धारण केलेली, सर्व आभूषणांनी भूषित कमलनयनी श्यामा तेजस्वी 16 वर्षीय कन्येला मी पाहिले. अशा प्रकारे हजारो युगांपर्यंत ती सुंदर विदुषी, ती नर्मदा झोपलेल्या देवदेवी वेशाची सेवा करत होते. अशा प्रकारे 4 युगापर्यंत ती सुंदर विदुषी नर्मदा आपला मानसपुत्र भृगू यांचे बरोबर अविनाशी शंकराची स्तुती करत होती. राजन 4ही वेद मोठ्या भक्तीने योग्य त्या मंत्राने स्वरूप स्थित शंकराची ईश वंदना करत होते. ते वेद समुद्रात लुप्त झाले. वेद लुप्त झाल्यामुळे अज्ञान अंधकार वाढला. तेव्हा भगवान ब्रह्मा झोपलेल्या भगवान शंकराला जागे करण्यास आले. ब्रह्मा म्हणाले, सर्वांचे पाप तापहरण करणाऱ्या पिवळे नेत्र असलेल्या पिंगाक्ष महेश्वरा, तुम्ही उठा. मला दिव्य ज्ञान रूपात प्राप्त झालेले वेद, ज्यामुळे मी सृष्टीचे कार्य पूर्ण करत होतो, ते वेद लुप्त झाले. ते वेद पुन्हा मिळण्याकरिता मी आपली स्तुती करत आहे. दिव्य अदिव्य चराचरात्मक लौकिक अलौकिक संपूर्ण जग सर्व वेदांनी व्याप्त झाले. वेदांच्या ज्ञानानेच अतीत भूत आणि वर्तमानातील गोष्टींचे स्मरण करून त्यांची सृष्टी करत होतो. वेदांशिवाय मी स्वतः मुका आंधळा स्तब्ध झालो. वेदांशिवाय माझी गती, ज्ञान, शक्ती, अभ्यंतर बळ, उत्साह नष्ट झाला. हे देव देवेश, वेदांशिवाय माझी स्मरणशक्ती नष्ट झाली. ईश, ताबडतोब वेदांना देण्यास तुम्हीच समर्थ आहात. हे संपूर्ण चराचर जग त्यांच्याशिवाय जड, आंधळे आणि विवेक ज्ञानशून्य होय. हे देवेश, 14 लोक अशोभनीय होत आहे. हे देवा, वेदहीन झाल्यामुळे मी अल्पशक्ती झालेला आपल्यासमोर नतमस्तक होय. वेदांपासून हा सारा संसार उत्पन्न होतो, स्थायी किंवा अविच्छिन्न समोर येत नाही. ज्याप्रमाणे सूर्याचा उदय झाल्यावर सर्व अंधकार नष्ट होतो, त्याप्रमाणेच वेद धारण केल्यावर सर्व पाप नष्ट होते. वेदांमध्ये प्रतिपादित केलेले सनातन ब्रह्म तत्व, जे परम सूक्ष्म मोठ्या कष्टाने जाणण्यायोग्य आहे, हृदयात जे स्थित आहे, ते सुद्धा मी वेदानेच ओळखतो. ते ज्ञेय तत्व वेद नसल्यामुळे नष्ट झाले. हे शंकरा, तुमच्या समोर वेदांचा पाठ करत असताना माझ्याकडून वेद लुप्त झाले, सर्व समुद्रात बुडाले. वेदांशिवाय पृथ्वीच्या सृष्टीचा संभव नाही. हे देवेश, ते प्रातीत झाल्यावर मला आठवतील. शिवाय विशाल नेत्र असलेली कन्या सर्व जाणते. येथे 1000 युगांपर्यंत ती जागी आहे. हे शिव, अशी दुसरी कोणी नाही. हे महादेव, परमबुद्धिमान महात्मा ऋषी मार्कंडेय सुद्धा प्रत्येक कल्पात तुमची उपासना करतात. त्रिलोकीच्या कल्याणाकरिता
उत्तम व्रत करणाऱ्या ब्रह्माने असे म्हटल्यावर भगवान शंकर मधुर वाणीने त्या श्रेष्ठ नदी नर्मदेला म्हणाले, ब्रह्माकडून वेदांचे हरण कोणी केले हे ब्रह्मासमोर तू सांग. रुद्र असे म्हटल्यावर ती मृगनयनी म्हणाली, हे महेश्वर, तुम्ही झोपल्यानंतर वेदांचा जप करत असलेले ब्रह्मा या भयंकर समुद्रात आपली शुद्ध हरपले. पूर्ण कल्पात देवांना सुद्धा दुर्जय असलेले तुमच्या द्वारा प्रथम प्रकट झालेल्या सुरसुरांमध्ये परमपराक्रमी असलेल्या मधु कैटभ दानवांनी सूक्ष्म वायुरूप शरीर धारण करून वेदांचे हरण करून महासमुद्रात गेले. महातेजस्वी श्री शंकराने अमृता श्री नर्मदेचे वचन ऐकून देवश्रेष्ठ शंख चक्र गदाधारी श्री विष्णूचे ध्यान केले. महाराज, देवश्रेष्ठ ते भगवान विष्णू सर्व देवतांचे पूजित दानवांचा नाश करणारे आहेत. तेव्हा ते मत्स्य रूप धारण करून पृथ्वीच्या खाली प्रविष्ट झाले. त्यांनी समुद्र घुसळला. भगवंताने पाताळात ठेवलेल्या त्या वेदांना पाहिले. दैत्याला मारणाऱ्या भगवान विष्णूने त्या दोन पराक्रमी वीरांना पाहिले. ताबडतोब महावेगवान मोठ्या भुजा असलेल्या त्या कैटभ दैत्याचा वध केला. चक्रधारी जगद्गुरु श्री विष्णू त्या वेदांना घेऊन आले, ब्रह्माजीला दिले. त्यानंतर भगवान ब्रह्मा वेदांना घेऊन प्रसन्न झाले. पुन्हा चराचर रूपी संपूर्ण जगाची उत्पत्ती केली. तेव्हा सर्व जीवांना पवित्र करणारी श्री शंकराची सेविका असलेली पुण्य नदी नर्मदा पूर्ववत जलस्वरूपात वाहू लागली. त्या नर्मदेच्या तटावर देवता, ऋषी, तपोवन, महात्मा प्रसन्न चित्ताने भगवान शंकराची पूजा करावयास लागली. शंकराची एक मूर्ती त्रिगुणात्मक होऊन ब्रह्मा विष्णू शिवाच्या रूपात अन्य कारण भावाने प्राप्त होऊन सृष्टी स्थिती प्रलय करते, जन्म पालन संहार. जे अज्ञानाने या तीन मूर्तीमध्ये भेद करतात ते पापात्मा पुरुष धर्म आणि सिद्धीला प्राप्त करू शकत नाही. अशा प्रकारे या तीन नद्या रुद्रापासून उत्पन्न झाल्या. एक असून सुद्धा गंगा, नर्मदा, सरस्वती तीन रूपांनी वेगवेगळ्या झाल्या. सर्व पापांना नष्ट करणारी गंगा वैष्णवांची श्री विष्णू मूर्ती होय. रुद्राच्या शरीरातून उत्पन्न झालेली श्री नर्मदा सर्व पापांचा नाश करणारी होय. आणि तीनही लोकात प्रसिद्ध दिव्य रूप धारण केलेली कामनेने यथेच्छ गमन करणारी देवी ब्रह्माशक्ती संपन्न श्री सरस्वती मूर्ती वाणीच्या भूषणकरिता स्थित झाली. भगवती नर्मदा अनिर्वचनीय शिवशक्ती स्वरूप दिव्य रूपवती आणि अतिगतिवान देवी आहे. सर्व भूतांमध्ये व्याप्त असलेली अत्यंत सूक्ष्म मृत्यूलोकांची अमर मूर्तिकला कधी क्षय न होणारे अमृत सुनी नर्मदा स्वर्गाची उत्तम शिडी होय. जो पुरुष नर्मदेचे जलपान करतो तो सर्व पापसमूहातून मुक्त होतो. अनादी काळापासून चालत असलेले संसाराचा परित्याग करून स्थिर परम शुद्ध मोक्ष स्वरूप भगवत पदाला प्राप्त करतो. जशी गंगा नर्मदा आहे तशीच सरस्वती स्नान दर्शन स्मरणाने यांचे पुण्य फळ समान म्हटले आहे. वरदानाने ही महाभागा नर्मदा विद्वानांद्वारा श्रेष्ठ सांगितली गेली. दयाळू अंतकरणाची ही माता अमृत रूपा स्नान मांगलिक कार्याने तसेच दर्शनाने नर्मदेमध्ये शंकराला नमन करतात. राजन ते सर्व पापातून मुक्त होतात. ज्या कारणाने शंकर पार्वतीच्या अंगातून उत्पन्न झालेली महानदी नर्मदा लोकांना फक्त दर्शन स्मरण स्नानाने स्वर्गाला पोचवते. शेवटी ती पुण्यशालिनी होय. जो मनुष्य श्री शंकराचा देहातून उत्पन्न झालेल्या नर्मदेची पवित्र कथा प्रेमाने ऐकतो तो पुरुष गंधर्व यक्षाद्वारा उच्च स्वरात गायलेली आपली प्रशंसा ऐकत भगवान शंकराला प्राप्त होतो. हा नर्मदा उत्पत्ती तथा स्नानफळ वर्णन नावाचा 9वा अध्याय समाप्त झाला. हर हर नर्मदे. बोला हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. नमामि देवी नर्मदे, नर्मदे हर हर नर्मदे, नर्मदे हर हर नर्मदे. ओंकार प्रभवा देवा, ओंकार प्रभवा स्वराः, ओंकार प्रभवं सर्वं, ओंकार सचराचर. ओंकार बिंदु संयुक्तम
जायन्ति नित्यं योगिनाः मोक्षदं कामदं चैव ओंकाराय नमो नमः ओंकाराय नमो नमः. पुढील भागात आपण प्रलय काळात नर्मदा स्थिती वर्णन, नर्मदा स्नान, शिवत्व प्राप्ती वर्णन करूया.